नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सौरभ चौगुले व योगिता चव्हाण यांची लव्ह स्टोरीबद्दल चर्चा सुरू आहे। तर यांच्या लग्नाचे फोटो खूप जास्त व्हायरल पण होत आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योगिता चव्हाण व सौरभ चौगुले यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सर्वात अगोदर जाणून घेऊया योगिता चव्हाण बद्दल। योगिता चव्हाणचा जन्म 27 मार्च 1994 ला मुंबई महाराष्ट्रात झाला आहे। तर 2024 नुसार ही सध्या 30 वर्षाची झाली आहे। योगिता ही प्रोफेशनने एक ॲक्ट्रेस, मॉडेल तसेच डान्सर सुद्धा आहे। तिला ट्रॅव्हलिंग करायला तसेच ॲक्टिंग करायला खूप जास्त आवडत असते। योगिताने जादूबाई चोरात, बाप माणूस, नवरे मिळे नवऱ्याला यासारख्या मालिकांमध्ये काम केले। तर 2018 मध्ये तिने गावठी या मराठी चित्रपटांमध्ये गोरीची भूमिका साकारली होती। तर सध्या ती जीव माझा गुंतला या मराठी मालिकेमध्ये अंतराची भूमिका साकारताना दिसत आहे। तर तिला या मालिकेमध्ये खूप जास्त पसंत पण केले जाते। आता जाणून घेऊया मित्रांनो सौरभ चौगुले यांच्याबद्दल। सौरभ चौगुलेचा जन्म 4 जून 1993 ला मालवण, महाराष्ट्रामध्ये झाला आहे। तर 2024 नुसार हे सध्या 31 वर्षाचे झाले आहेत। सौरभ हा प्रोफेशनने एक ॲक्टर तसेच मॉडेल आहे। याला ॲक्टिंग करायला तसेच फोटोशूट करायला खूप जास्त आवडत असते। सौरभने एकांकिकापासून आपल्या करिअरची सुरुवात केली व सोबतच हे नाटकांमध्ये सुद्धा काम करू लागले। त्यानंतर यांना जीव माझा गुंतला या मराठी मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। तर या मालिकेमध्ये सौरभ हा मल्हारची भूमिका साकारताना दिसत आहे व याच मालिकेमुळे सौरभला आज खूप जास्त लोकप्रियता मिळाली। आता जाणून घेऊया मित्रांनो सौरभ व योगिताच्या लव्ह स्टोरी बद्दल। योगिता जाधव व सौरभ चौगुले यांची लव्ह केमिस्ट्री जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये पाहतच आलो, परंतु रिअल लाईफ मध्ये यांची ओळख कशी झाली यांच्याबद्दल अनेक चाहत्यांना प्रश्न पडत असतो। जीव माझा गुंतला या मराठी मालिकेमध्ये सौरभ व योगिताची निवड करण्यात आली तेव्हा सर्वप्रथम यांची भेट झाली व दोघांमध्ये मैत्रीचा बॉन्ड बनू लागला। हळूहळू यांच्या मैत्रीमधील बॉन्ड रिलेशन मध्ये चेंज झाले व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यांची लव्ह स्टोरी गाजू लागली व या दोघांनी 3 मार्च 2024 ला लग्न पण केले। मित्रांनो, तुम्हाला योगिता चव्हाण व सौरभ चौगुले यांची जोडी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।